हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी सुलभ भारती नवनीत इयत्ता 8वीं इसका पोयम 11 जीवन गाने के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 10 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं जीवन गाने। तो सबसे पहले हमें दिया है कवितेची मध्यवर्ती कल्पना, दैट इज अ सेंट्रल थीम ऑफ पोयम। इसके बाद हमें दिए हैं शब्दार्थ। तो सृष्टी, निसर्ग, जग, मंजूळ मधुर गोड, झिलमिलणारे, चकचकणारे, भरकलेल्या दिशाहीन फिरणे, संस्कार, चांगल्या विचारांची रुजवण, जाण, जाणीव, मान, तुळस, एक पवित्र औषधी वनस्पती, पणती, मातीचा छोटा दिवा, न ठावे, माहीत नाही, स्वैर, स्वच्छंदी, बुलंद, विराट, प्रचंड, हौसले, इरादा, इच्छा, सोसले, सहन केले, सागर, समुद्र, अथांगता, विशालता, वृक्षाची, झाडाची, स्थित प्रज्ञता, अविचलित वृत्ती। इसके बाद दिया है वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। तो पहला है जीव लावणे, अत्यंत माया करणे, घाव सोसणे, प्रहार झेलणे, कटु बोल सहन करणे। इसके बाद हमें दिया है पैराफ्रेज ऑफ द पोयम। सो ये आप रीड कर सकते हैं पोयम को। वीडियो पॉज कीजिए और ये जो पैराफ्रेज है वो अच्छी तरह से रीड कर लीजिए ताकि आपको जो ये पोयम है उसकी मीनिंग अच्छी तरह से समझ में आ जाए। तो मैं आपको सारी जो उसका पूरा पैराफ्रेज है वो दिखा रही हूँ। आप वीडियो पॉज कर दी जाइए और इसे अच्छी तरह से रीड कीजिए। इसके बाद हमें दिया है कवितेचा भावार्थ, जो कि हमें मराठी में दिया है। ये मैं रीड कर लेती हूँ आपके लिए। या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावे कसे हे शिकवले, नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले। आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे याने मला कसं जगावे ते शिकवले। दिशाहीन निरुद्देश्य भरकटलेल्या या जगात संस्काराची कुणाला जाणीवच नाही, पण तुळशी वृंदावनात संथपणे तेवत असलेल्या पंथीने मला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवले। स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश द्यावा ही शिकवण मला पंथीने दिली। खरे प्रेम काय असते हे कुणालाच माहीत नाही। सगळे प्रेम मतलबी आहे। तरीही नदी समुद्रात विलीन होते, ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते। प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे मला जगायचे कसे, प्रेमात कसे समर्पण असावे ते शिकवून गेले। आपल्या मुलांबाळांसाठी विराट इच्छाची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन केले। पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधतात, त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोंचीमधले दाणे मला जीवन कसे जिगावे हे शिकवून गेले। मुलांबाळांसाठी खस्ता खाणे, त्यांचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन होते। समुद्राची विशालता आणि झाडाची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकवून गेले। कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही हे मला समुद्राने व झाडाने शिकवले। त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो। निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची शिकवण दिली आहे। इसके बाद है कृति व स्वाध्याय। तो सबसे पहले हमें फर्स्ट कृति दी है, तो इसका हम आंसर देख लेते हैं। कवीच्या अनुभवातले जग भरकटलेले, संस्काराची जाण नसलेले। देन कवीचे जगणे शिकवणारे कवितेतील घटक, सृष्टीचे मंजूळ गाणे, झिलमिलणारे चंद्र व चांदणे, नदीचे स्वैर पळणे, सागराची अथांगता व वृक्षाची स्थित प्रज्ञता। नेक्स्ट इज संकल्पना स्पष्ट करा। फर्स्ट आहे बुलंद हौसले। आपल्या मुलांबाळाचे भले व्हावे म्हणून पालकांनी मनात बाळगलेल्या विराट इच्छांना बुलंद हौसले असे म्हटले आहे। नेक्स्ट आहे चोचीमधले दाणे। लहान मुलांचे संगोपन करताना कष्ट करून पालकांना त्यांच्यासाठी अन्न आणावे लागते। मुलांबाळांची चोच ही चिवचिवणारी अशी निरागस असते, त्यांना जगण्याची ऊर्जा देणे म्हणजेच चोचीमधले दाणे उपलब्ध करणे आहे। देन आता है आकलन कृती। कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा।
तो पहिला आहे कवीला जगणे शिकवणारे घटक. या घटकांपासून कवी काय शिकले? चंद्र चांदणे अंधारात कसे चमकायचे ते जगणे शिकले. पणती संस्कारासाठी कसे जळावे ते शिकले. नदी स्वैर प्रेम कसे करावे ते शिकले. देन पक्षी पिल्लांसाठी दाणे कसे मिळवावे ते शिकले. सागर वृक्ष दुसऱ्यांसाठी घाव सोसावे हे शिकले. इसके बाद में आता है चौकटी पूर्ण करा. मंजूळ गाणे हिचे सृष्टीचे. झील मिळणारे हे चंद्र चांदणे. तुळशीवर असलेली पणती. सागराला जीव लावणारी नदी. चीव चिवणाऱ्या चोचीमधले दाणे. सागराचा गुण अथांगता. वृक्षाचा गुण स्थित प्रज्ञता. इसके बाद आता है काव्य सौंदर्य. बिन भिंतीची शाळा लाखो इथले गुरु हा विचार स्पष्ट करा. बिन भिंतीच्या शाळा म्हणजे अफाट पसरलेला निसर्ग होय. या निसर्गातील अनेक घटक आपल्याला मूल्यवान शिकवण देतात. निसर्गातील लाखो घटक आपले उत्तम शिक्षण देणारे गुरु आहेत. सूर्य आपल्याला शिस्त शिकवतो. दुसऱ्याला प्रकाश देण्याचा धडा शिकवतो. चंद्र चांदण्या शीतलता शिकवतात. पाण्याने भरलेले ढग उदारता शिकवतात. डोंगर आपल्याला संकटात अविचल राहण्याची शिकवण देतात. तर नदी नाले संजीवन देऊन जीवनातील सातत्य शिकवतात. हिरवीगार झाडे आपले जीवन कसे बहरावे याचा संदेश देतात. तर पिकांनी भरलेली जमीन आपल्याला परोपकार शिकवते. पशु पक्षी आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्य यांचा धडा देतात. अशा प्रकारे हे भिन्न भिंतीची अफाट शाळा आपल्याला सतत गुरुपदेश करीत राहते व खऱ्या शिक्षणाची ओळख पटवते. इसके बाद आहे दुसऱ्यांसाठी घाव सोसणे. या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थ स्पष्ट करा. निसर्गातील विविध घटकांनी दिलेली शिकवण कवीने जीवन गाणे या कवितेत सांगितली आहे. सृष्टीतील गाणे व चंद्र चांदणे जगणे शिकवते. पणतीतील वात जळणे शिकवते. नदीचे समर्पण निस्वार्थी प्रेम शिकवते. पक्षी पिल्लांची जोपासना कशी करावी ती माया शिकवतात. सागरांची अथांगता आपले हृदय दुसऱ्याचे दुःख झेलण्यासाठी विशाल करा असे सांगते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट परोपकार करते. झाड स्वतः घाव सोसून माणसाने फळे फुले पाने व सावली देते. यातून दुसऱ्यांसाठी घाव सोसणे या ओळीमधील अर्थ निस्वार्थी सेवेचा मंत्र देतो. पुढील ओळीचे रसग्रहण करा. देन आशय सौंदर्य. जीवन गाणे या कवितेमधून कवी नितीन देशमुख यांनी निसर्गातील घटकांची परोपकार करण्याची वृत्ती सांगितली आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकात मूल्ये दडलेली आहेत. त्याद्वारे निसर्ग माणसांवर संस्कार करतो असे प्रतिपादन केले आहे. देण्यात आहे काव्य सौंदर्य. प्रस्तुत ओळीमध्ये कवीने खंत व्यक्त केली आहे की आजचे जग मानवताहीन झाले आहे. ते मूल्यांपासून भरकटलेले आहे. त्यामुळे सुसंस्काराची जाणीव कुणालाच राहिलेली नाही. संस्कारविना माणूस पाशवी व क्रूर होतो. पण तुळशी वृंदावनात शांतपणे तेवणारी पणती संस्कार शिकवते. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देते. पणती करून दुसऱ्यांसाठी कसे जळावे याची शिकवण मिळते. देन भाषिक वैशिष्ट्य. या कवितेची रचना गझल सदृष्ट आहे. जीवनाचे नेमके सार सांगण्याचे सामर्थ्य कवीच्या शब्दकळेमध्ये आहे. सुलभ भाषेत जीवनाचे सखोल तत्वज्ञान सहजपणे सांगण्याची हातोटी व शब्दरचनेमध्ये आहे. तुळशी या वनस्पतीची पवित्रेचे प्रतीक वापरलेले आहे. त्यामुळे या ओळीला सात्विकता लाभली आहे. रचनेत गेयता असल्यामुळे ओळी पटकन ओठात रुळतात. देन बढ़ते हैं विशेषण विशेष्य ची जोड्या लावा. देखते हैं आंसर्स. मंजूळ गाणे. झिलमिलणारे चंद्र चांदणे. चिवचिवणाऱ्या चोची. भरकटलेले जग. देन सामान्य रूपे ओळखा. सृष्टी संस्काराची संस्कारा. दुसऱ्यासाठी दुसऱ्या सागराची सागरा. देन समानार्थी शब्द लिहा. तो आंसर्स है नदी सरिता. वृक्ष झाड. सागर समुद्र. चंद्र शशी. गाणे गीत. बुलंद प्रचंड. विरुद्धार्थी शब्द लिहा. तो जळणे विझणे. जगणे मरणे. मंजूळ कर्कश. सजीव निर्जीव. उसके बाद में है गटात न बसणारा शब्द लिहा. दैट इज ऑड वन आउट.
सो नदी डोंगर सागर घागर झाडी इस घागर काय ते मला झालाही झाला. इसके बाद में आता है जैसे पाखरांची चिवचिव तसे पाण्याची सळसळ पाण्याची खळखळ. अथांगता सारखे दोन शब्द लिहा. स्थितप्रज्ञता सुंदरता. लेखन नियमानुसार लेखन पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. तो इसके लिए आपको वीडियो पॉज करना होगा और देखना होगा आंसर्स. इसके बाद में आता है वाक्य प्रचार. अचूक अर्थाचा पर्याय निवडा. जीव लावणे इस माया करणे, घाव सोसणे इस प्रहार सहन करणे. तो बच्चों इसी के साथ में हमने पोएम 11 जीवन गाने के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे चैप्टर 12 शब्दकोश के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स. हमने वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स भी किए हैं. आप वो वीडियोस भी जरूर से देखिए. प्लेलिस्ट का लिंक आपको वहाँ पे भी डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा. सो टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.